बऱ्याच दिवसांनी असा एक वेगळा आवाज ऐकायला येणार आहे जो 70sची आठवण करून देणार आहे. इतका सुंदर आवाज लाभला आणि तो संदूकला देता येतोय. कसं वाटतं? खूप छान वाटते. खूप वेगळं फिलिंग होतं कारण त्या काळामध्ये जाऊन तशा पद्धतीचा आवाज प्रोड्यूस करून ते गाणं इट वॉज अ टास्क फॉर मी. कारण आत्ताचं म्युझिक बघता खूप ऑपोजिट स्टाईलचं हे गाणं होतं आणि खूप मजा आली. म्हणजे अगदी मी त्या काळाची जर्नी करून आल्यासारखं मला वाटलं. हे गाणं जेव्हा कंपोज करायचं ठरलं, अजित समीरने संगीत दिलं आहे ह्याला आणि गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत. तर ह्या गाण्याबद्दल काय सांगशील? हे गाणं किती जवळचं आहे? अजितदादा, समीरदादा ह्यांना मी खूप वर्ष ओळखते आणि त्यांच्या या कामाचा मी एक भाग आहे. ह्याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि खूप अशा प्रकारचं म्हणजे अगदी व्ही शांतारामचे कार्यक्रम म्हणा किंवा त्या प्रभात आणि ते सगळं इतकं जवळचं आहे आपल्याला. आपण त्यामधून आम्ही ग्रो झालो आहे ती सगळी गाणी गाऊन म्हणजे यमुना जळी खेळू किंवा त्या स्टाईलचं एखादं गाणं आणि तशा पद्धतीचं गाणं आज एक माझं स्वतःचं गाणं म्हणून जेव्हा मला गायला मिळतं आहे. सो इट्स अ डिफरंट फीलिंग फॉर मी. आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. नक्कीच मधुरा, एक गाण्याची झलक होऊन जाऊ. वनवासाहून जणू परतले अयोध्येत श्रीराम माझे राजा राम. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट.